रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा जागेवरून सध्या महायुतीत उमेदवारीवरून अनेक ट्विस्ट अँड टर्न येत आहेत. अगदी नारायण राणे यांचं नाव देखील चर्चेत आलेलं आहे. माझ्यासोबत राजन साळवे त्यांच्याशी मी बोलणार आहे. सर, नारायण राणे जर का उभे राहिले लोकसभेसाठी तर एक नवीन चॅलेंज उभं राहू शकतं शिवसेनेपुढे असं बोललं जातं. तुमची सर्वांची चुकीची समजूत आहे. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं कोकणाचं नातं हे तुम्हाला माहिती आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये पाहिलं असेल तर नारायण आणि शिवसैनिक ते आतापर्यंतचा प्रवास हा वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने झालेला आहे. हे त्यांनी विसरू नये आणि जनतेने विसरू नये. आपण म्हणताय त्या पद्धतीने विचार केला तर नारायण राणेंना याच्या आधीच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वैभव नाईक सारख्या एका तरुण तडफदार नवख्या उमेदवाराने त्याने पराभूत केलं होतं. त्यानंतरच्या काळामध्ये आपण गेलो तर मुंबईसारख्या मोठ्या महानगरामध्ये बांद्रा या ठिकाणी तिथल्या महिला आमच्या आमदारांनी पराभूत केलं होतं. हा पूर्व इतिहास आहे आणि म्हणून त्यांना दुर्दैवाने भाजपमध्ये जावं लागलं. तिथून ते लोकसभेला जनतेतून निवडून येऊ शकत नसल्यामुळे त्यांना राज्यसभा दिली. राज्यसभेतून ते मंत्री झाले आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये त्यांनी उमेदवार म्हणून माघार घेतलेली असं मला समजतं. हिंमत असेल तर ह्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी सामोरं जावंच. आमचे असलेले इथे सन्माननीय विद्यमान खासदार शिवसेनेचे नेते ह्या जनतेने एकदा नाही दोनदा निवडून दिलेला आहे. तिसऱ्यांदा निवडून देतील आणि त्या ठिकाणी ते हॅट्रिक साधतील हा मला विश्वास आहे. आणि म्हणून भविष्यातल्या कालखंडामध्ये या ठिकाणी भाजप शिंदे गट असा सध्या वाद सुरू आहे. आमच्यासमोर भाजप येऊ दे, शिंदे गटाचा कोणी उमेदवार येऊ दे, अजितदादा गटाचा कोणी उमेदवार येऊ दे, आम्ही त्यांना पराभूत करणार हा मला विश्वास आहे. बरं, मी एक याला जोडून प्रश्न घेतो. अर्थात नारायण राणे उमेदवारी द्यावी की नाही हा केंद्राचा वरून म्हणजे भाजपची सिस्टमच तशी आहे की वरून सर्व ठरतं. नारायण राणेंनी असं म्हटलेलं आहे की मी काही इच्छुक नाही आहे लोकसभेसाठी, पण असं असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतलेली आहे. त्यामुळे एक पुन्हा तर्कवितर्क सुरू झालेत. नेमकं माहिती सुरू आहे. तुमच्याकडे काय माहिती आहे का? कोणाही राजकीय व्यक्तीला आमदार खासदार व्हायला मंत्री व्हायला खूप आवडतं. आज केंद्रातले मंत्री राहिलेली हे महान व्यक्ती लोकसभेच्या रिंगणामध्ये येऊन उभी राहायला तयार नाही. ह्याचा अर्थ ते घाबरत आहेत. त्यांना पराभव हा दिसत आलेला आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही उमेदवारी शिंदे गटाला देऊन ते मोकळे होतील की शिंदे गटातल्या एखाद्या नेत्याला ते भाजपमध्ये घेतील आणि निवडणुकीला सामोरं जातील असं मला वाटतंय. पण ते शिंदे गट असू दे, भाजप गट असू दे, अजितदादा गट असू दे, आम्ही पराभूत करणारच हा आम्हाला विश्वास आहे. मला एक मुद्दा तुमचा एक महत्त्वाचा वाटतोय. तुम्ही म्हटलं की शिंदे गटातल्या कुठल्या तरी नेत्याला भाजपमध्ये घेतील. नेमकं तुम्हाला काय सुतोवाच करायचं आहे? कारण की राजकारणातले तुम्ही मुरब्बी आहात. म्हणजे आमदार जरी असले तरी अनेक वर्ष तुम्ही इथं वावरताय. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमचा चांगला वावर आहे. ही गोष्ट नाकारता येत नाहीये. जुने शिवसैनिक आहात म्हणून विचार. गेले अनेक महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून चिपळूणच्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत झालेले मागचे वाढदिवस, त्या अनुषंगाने लागले सर्व मोठे मोठे बॅनर असलेली सोशल मीडियावरची तुमच्या मीडियावरती असली चर्चा, त्या अनुषंगाने मला असं वाटतं की एक शिंदे गटातला एखादा नेता तुमच्याकडे आयात करून उमेदवारी देऊन त्यांना सजवून पुढे आणण्याचा प्रयत्न करतील. परंतु आमचा विश्वास आमच्या मतदारांवरती आहे आणि आमची जनता पुन्हा एकदा खासदार रावसाहेबांना निवडून देतील हा मला विश्वास आहे. नाव घेत नाहीयेत, निर्देश कुणाकडे आहेत? नाव घ्यायची गरजच नाही ना. आपल्याला मी स्पष्ट सांगितलं शिंदे गटातला एक नेता भाजपच्या गळाला लागलेला आहे आणि भाजपकडून उमेदवार होऊ शकतो अशी माझ्याकडे माहिती आजपर्यंत पोचलेली आहे. सो हे खूप इंटरेस्टिंग घडामोडी लोकसभेत घडतील हे मात्र नक्की आहे. पण एकंदरीत साळवींनी ज्या पद्धतीने आता स्टेटमेंट दिलेलं आहे त्यानुसार अनेक ट्विस्ट अँड टर्न आहेत आणि हा नेता नेमका कोण हे देखील पाहावं लागेल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.